कसा तयार झाला? एक उपसर्ग आणि एक धातू असं मिळून ती संज्ञा तयार झालेली आहे. नि हा उपसर्ग आहे आणि स्था हा धातू आहे. त्या दोन्हींच्या समन्वयातून निष्ठा शब्द तयार झाला. निष्ठा म्हणजे स्थिर राहणे, जीवन मूल्यामध्ये स्थिर राहणे, तत्वामध्ये स्थिर राहणे, सद्गुणांमध्ये स्थिर राहणे, कधीही चंचलता येऊ न देणे त्याच्यामध्ये, याला म्हणायचं निष्ठा. नियत कर्म केव्हा होतं आपल्या हातून? ज्या वेळेला निष्ठावंत आपण असतो त्यावेळेला, अर्थवंत नव्हे. ते तर सगळेच करतात, पैशासाठी सगळेच करतात, पण नियत कर्म करून मानवाला आत्मोन्नती करता येते हे भगवंत आम्हाला आग्रहाने सांगताय. मग याला 3 पथ्य माऊलींनी आम्हाला सांगितलेले. नियत कर्म म्हणजे लक्षात ठेवा, निर्विवादपणे वर्णाश्रम विहित कर्म. भगवंतांनी तेच सांगितले. गीतेवर जेवढ्या टीका आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे